इथल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या निश्चित चांगल्या पद्धतीनं आम्हाला यश मिळवतोय। थोडंसं जास्तीचं बोललंय, पण ते बोललेलं सुद्धा जर कुणाला राग वाटत असेल तर माझं बोलणं हे सरळ आणि स्पष्ट असतं। आता काय आम्हाला काय सांगायचं नाही, मी पार्टीला सांगितलं आणि तुम्हाला सांगतो, आमचा जेवढा उपयोग करून घेता येईल तेवढा घ्या। आम्हाला काय आता अपेक्षाच राहिल्या नाहीत कशाच्या, जे सगळं उपभोगायचं ना नितीन शेठ सगळं मी वयाच्या तुम्ही म्हणले सगळ्यात 26 वर्ष तालुका प्रमुख झालेलो 91 साली, त्यामुळं काही नाही, जे काय करायचे उपजिल्हा प्रमुख म्हणून 6 तालुके पूर्ण खेड लोकसभा मतदारसंघ माझ्या ताब्यात। आता हे जिल्हा संघटक आहे, जिथं पक्षपात होतो दिलीप भाऊ तुमच्यासारखे जा शिर्डीला गेलो शिर्डीला, जा बारामतीला गेलो बारामतीला, आता पुढं सांगते तिकडे जायची तयारी, फक्त काम पक्षाचं प्रामाणिकपणे करायचं एवढंच आहे। पण त्यातले त्यात माझं गाव माझा तालुका मात्र मी सोडणार नाही। कुणाला वाटत असेल का ही पिढा बरी बाहेर जाते मग आपल्याला मोकळं होतं, अजिबात असं काही समजू नका। शेवटी माझा जन्म इथं झाला, राजकारणात आयुष्य इथं गेलंय, ही माझी नाळ आहे। पण इथलं पक्ष संघटना संपत असताना आम्ही आमच्या डोळ्यानं पाहू शकत नाही। आज एवढ्या मोठ्या संख्येनं आला, खूप समाधान वाटते। दिलीप भाऊ फक्त लवकरात लवकर गणपती झाल्यानंतर एक प्रचंड मोठा मेळावा आपण घेऊया, तुम्ही म्हणाल तेवढी ताकद आम्ही लावतो, सगळे पाहिजे तेवढे शिवसेना जमा करू। पण एकदा आम्हाला या तालुक्यात काही लोक मधा काय राहिले त्यांच्यात सगळं संपले, जसं महाराष्ट्रात म्हणतात तसंच आमच्याकडे म्हणतात, त्यांचं काही राहिलंच नाही। त्यांना हे जरी चित्र दाखवलं ना की पदाधिकाऱ्यांच्या मिटिंगला एवढे येऊ शकतात, तर मेळाव्याला किती जमा होतील हे आम्ही आज सांगू शकत नाही। तुम्ही फक्त वरिष्ठ नेत्यांची, मग आदित्य साहेब असतील, राऊत साहेब असतील, कुणाची वेळ घ्या, आम्हाला ती वेळ द्या। नितीन शेठ नव्या उमेदीचा माणूस आहे, ते जबाबदारी घेत नव्हते, ते ना आम्हाला सुरेश भाऊ मला त्यांच्या पुलटीवर तासभर घालवावा, त्यांचे सगळे इथं समर्थक आहेत, ते बिचारे बॉडीगार्ड सारखे त्यांच्या पाठीमागे उभे असतात। त्यांनी सांगितलं का नाही नितीन भाऊ हे काय हरकत नाही, तेव्हा पुढं नितीन भाऊ, कारण प्रचंड कामाचा व्याप आहे। शेवटी जर चांगली माणसं काढायची असतील पुढे तर कामाधंद्यात असतात, त्यांनाही त्यांचं कुटुंब आहे, त्यांचा व्यवसाय आहे। आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही फक्त पुढे उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही बोलवाल त्या दिवशी आम्ही, आणि आजही तेच सांगतो, तुम्ही फक्त सांगा काही इथं उड्या मारायच्या, आम्ही उड्या मारायला तयार। पण एक आहे की तुम्ही तालुका प्रमुख झाल्यापासून या तालुक्यात आता ही जी जमा झालीत ना, मी खोटं नाही सांगत, तालुका प्रमुख योग्य झालाय, तालुका प्रमुख दिशा देणारा झालाय, पैलवानकरी काहीतरी तालुक्याला निश्चित न्याय मिळेल, तालुक्यामध्ये वातावरण तयार होईल या अपेक्षेनं आता पुन्हा नव्या उमेदीने सगळे तयार झाले। ही उमेद त्यांची तुमच्या जवळ आहे, तुम्ही कसं पुढे निघायचं हे तुमच्या हातात आहे। आणि मला खात्री आहे तुम्ही एकदा मनावर घेतलं जसं कळम ताब्यात घेता, आता कळमपुरते मर्यादित राहू नका, नाही तर परत म्हणा ओपनला आलंय, आता काय मला तालुक्यात करायचं आहे, मला इथलं सरपंच व्हायचंय, जरूर सरपंच व्हा, झेडपी सदस्य, पंचायत समिती, जे व्हायचे ते व्हा, आम्ही सगळे तुमच्या पाठीला आहोत। पण तालुका सुद्धा तुमच्या बरोबर नेण्याचं काम करा। भोलेनाथची तिकडं सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीनं आपल्याला काम करायचे, तिकडेही हनुमानजी चांगल्या पद्धतीनं रचना करा, सगळे संघटना बांधा। पुन्हा एकदा सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि वेळ द्यायला शिका, वेळ देणं हे खूप महत्त्वाचं आहे। पदाधिकाऱ्याने तरी वेळ द्या आणि एकमेकाला थोडंसं कम्युनिकेशन ठेवा, एकमेकात फोन, तुम्ही आता त्यांचं उत्तर तुम्हाला त्यांना किती समाधान वाटलं का 4 वेळा पहिल्या तालुका प्रमुखांनी एकदा फोन नाही, आणि आता हे 4 दिवस झाले तर 4 वेळा फोन केले, हे महत्त्वाचं आहे। असा संपर्क ठेवला तरी कार्यकर्त्यांना बरं वाटतं। पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत।